मित्रांनो नमस्कार। आज आहे 14 जून आणि सकाळचे 9 वाजत आहे। आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज कसा राहील याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा आपल्याला रेड अलर्ट बघायला मिळू शकतो याची सविस्तर अपडेट आपण जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी आज दिवसभरात पावसाचा अंदाज राहील किंवा नाही। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा। मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी दुपारनंतर आपल्याला राज्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागापासून। यामध्ये नंदुरबारचा आसपासचा परिसर, साखळी, धुळे, मालेगाव, औहा, नवापूर, शिरपूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर जळगाव आहे, पाचोरा आहे या भागात सुद्धा हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर आहे म्हणजेच कन्नड आहे, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, सिल्लोड, पूर्वेकडे चिखली, बुलढाणा आणि लोणार या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे आणि आता सकाळपासूनच या भागात पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर, त्यानंतर दौंड आहे, करमाळा, जामखेड या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे आणि बारामती, इंदापूर, पंढरपूर, वडूज, विटा, सांगली आणि जत या भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळत आहे। म्हणजेच या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल। तर जामखेड, करमाळा, बार्शी, तुळजापूर, पेठ, कैज, धाराशिव आणि बीड या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर लातूर आहे, बसव कल्याण, उदगीर, त्यानंतर बिदार आहे, देगलूर या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही प्रदेशामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळ दरम्यान बघायला मिळतील। तर उत्तरेकडे अहमदपूर, परळी, माजलगाव, सैलू या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर अहमदपूर आणि परळीच्या काही प्रदेशामध्ये म्हणजेच उत्तरेकडे जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये जर बघायचं झालं तर यामध्ये नाशिक आहे, त्यानंतर इगतपुरी, जुन्नर, खेड, पुणे, खोपोली, कल्याण, डोंबिवली, वाडा, पालघर, डहाणू, इगतपुरी या जेवढ्या पण उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे, चिपळूण आहे, सातारा, कराड, कोडोली, रत्नागिरी, कोल्हापूर, राजापूर, निपाणी, सावंतवाडी या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो। त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्याचा जर अंदाज बघायचं झालं तर आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये मराठवाड्यात जर बघायचं झालं तर नांदेड, वाघल्याचा आसपासचा परिसर म्हणजेच बसमत आहे, पूर्णा आहे, त्यानंतर उत्तरेकडे सैलू, हिंगोली, वाशिम, उमरखेड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दुपारनंतर या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो उमरखेड आहे, दिग्रस, दारवा, नेर, पुसद, उमरखेड सोबतच कारंजा, वाशिम, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे। विखुरलेल्या स्वरूपात बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट बघायला मिळत आहे। त्यानंतर पांढरकवडा आहे, चंद्रपूर, राजुरा या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु पूर्वेकडे पावसाचा जोर जरा कमी झालेला बघायला मिळणार आहे। म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूरकडून पूर्वेकडच्या भागात, त्यानंतर ताडोबा, उमरेड, भंडारा, गोंदिया, देसाईगंज, त्यानंतर डोंगरगड, अंबागड चौकी या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील। ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे आणि पावसाचा जोर सुद्धा या परिसरामध्ये कमी झालेला बघायला मिळत आहे। त्यानंतर नागपूर, उमरेड, वर्धा, कोंढाली, आर्वी, वरुड, संसार, घोटी सोबतच यवतमाळ, कारंजा, अमरावती, अचलपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे आणि तोही विखुरलेल्या स्वरूपात या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागात सुद्धा पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळणार आहे। त्यानंतर अकोला, खामगाव, उत्तरेकडे अकोट आणि अचलपूर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील।
एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. तर हा होता दिनांक 14 जून दिवसभरादरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.